आता आपण हा क्वेश्चन बघूया, ज्याचं टायटल आहे रिमूव्ह ऑल अकरन्सेस. तर हे म्हणजे सिंपलच आहे की समजा आपल्याकडे एखादी स्ट्रिंग आहे दिलेली, जसं की समज की ही हाऊस नावाची, आणि अ, त्याचं बोलतील की हे त्या जनरल इक्वेशन मध्ये बोलतात की हा समजा वर्ड आहे, आणि आपल्याला बोलतील की हा सबवर्ड आहे यूज म्हणून. सबवर्ड यूज यूज. तर आता आपल्याला काय करायचं की या यूज जो आहे त्याला यात म्हणजे चेक करायचं आहे की हा समजा सबवर्ड या वर्ड मध्ये असेल, तर मग त्याला फक्त इरेज करायचं आहे बस. म्हणजे यूज हा जो सबवर्ड आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे की यात आहे का, आणि जर तो असेल तर मग त्याला इरेज करायचं, बस एवढंच. मग इरेज केल्यानंतर मग फायनल स्ट्रिंग आपली राहील. शेवटी सी आउटपुट हा येईल की HO, जो यूज आहे ते इरेज होऊन जाईल. तर एवढंच करायचं, हेच आहे की रिमूव्ह ऑल अकरन्सेस. आता जसं की ऑल याचा अर्थ असं की आता हे इथे एक होतं म्हणून समजा की ह्याच क्वेश्चन मध्ये अजून समजा असं असतं की मे बी अजून AB आणि परत USC असं समजा वर्ड असतं, की असा समजा वर्ड असता. मग यातमध्ये कसं की इथे हा यूज पकडायचा, आपण फाइंड केलं, त्याला रिमूव्ह केलं, त्यानंतर मग परत याच्यामध्ये हा पण आहे, मग इथून पण रिमूव्ह करायचा. त्यामुळे मग असं मग शेवटी तो HO, A आणि B एवढं राहिलं असतं. त्याला त्याचा अर्थ आहे की रिमूव्ह ऑल अकरन्सेस, म्हणजे हा सबवर्ड आहे त्याला फाइंड करायचं आणि रिमूव्ह करायचं, जेवढ्या वेळा आला असेल तेवढ्या वेळा. तर हा सिंपल क्वेश्चन आहे. तर समजा आपण समजा आपण डायरेक्टली विचार केला की आपण त्याला कसं काय ट्राय करू, तर आपण पहिले तर आपण एवढं तर लिहिणार ना की वर्ड जो आहे तो जो असेल तो, जसं की मे बी आपण तोच वाला आपण ABC ABC मध्ये ठेवूया, किंवा हा, आपण सध्या पुरते असं ठेवू शकतो की ABC 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 आणि ABC. समज की ह्या वर्ड आहे आणि त्याचं सबवर्ड आपल्याला दिलंय की AB. समजा आपल्याला AB जो आहे तो फाइंड करायचा, रिमूव्ह करायचा आहे. आता ह्यामध्ये इथे पहिला AB आहे, त्यानंतर मग पहिला हा रिमूव्ह झाला पाहिजे, मग हा वाला रिमूव्ह झाला पाहिजे, मग हा वाला इथे म्हणजे हे जे आहेत ते आपले रिमूव्ह झाले पाहिजेत, AB AB AB. तर मग हे असे रिमूव्ह होईल आणि शेवटी हा सी उरेल एक, त्यानंतर हा सी उरेल आणि हा म्हणजे शेवटी सी 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 उरेल. असं आपल्याला करायचं आहे. तर आपण सिंपलच आहे, त्यानुसारच आपण सिम्पली जसं आपण स्टेप बाय स्टेप नाही जातो तसं आपण विचार करू शकतो की पहिली स्टेप काय आहे की फाइंड सबवर्ड जो आपला आहे तो, आणि दुसरी स्टेप काय आहे सिम्पली की इरेज. एकदा की तो फाइंड झाला की नंतर सिम्पली इरेज सबवर्ड. जसं की आपण इथे आहे की हा आपला मेन आहे AB मध्ये, आपण इथे फाइंड करणार हा, आणि मग इथे इरेज केल्यानंतर याचं काय उरेल, शेवटी आपला हा इरेज केल्यानंतर उरेल की CAB, आणि नंतर परत CABC. पहिल्यांदा AB रिमूव्ह केल्यानंतर हे उरेल, बरोबर. त्यानंतर मग परत आता आता हे झालं, मग आपल्याला परत शोधायचं आहे की तो आहे की नाही. मग आपल्याला म्हणजे हे परत आपल्याला हे वालं हे ते रिपीट करायचं आहे की परत आपल्याला ते शोधावं लागेल की ते आहे की नाही आहे. मग आणि परत समजा आपल्याला AB भेटलं, मग परत आपल्याला त्याला इरेज करायचं सिम्पली. वाटल्यास आपण त्याला असं ठेवू शकतो की इथे परत काय होईल की इथे मग हे सी हे होतं मधला हा AB आहे तो जाईल, सी राहील, हा AB गेला, मग हा दुसरा सी, त्यानंतर शेवटचा ABC ॲज इट इज. मग सिमिलरली आपल्याला परत पुढे जायचं आहे की परत आपल्याला तो फाइंड करायचा आहे सबवर्ड, आणि जर तो भेटला तर मग त्याला परत हे करायचं आहे. मग आता आपला वर्ड जो होता तो हा होता, त्यामध्ये आपल्याला इथे फाइंड करायचं, मग AB आपल्याला इथे भेटेल, मग परत मग हा CCC उरला इथे शेवटचा. माझं आपल्याला करत जायचंय बस. तर मग हे आपण क्लिअरली बघतो की हे आपण हे जो स्टेप दोन आहेत ते आपण परत परत करतो, रिपीट करतोय. पहिले ही स्टेप झाली, त्यानंतर परत ह्याच दोन, परत ह्याच दोन. आणि हे आपल्याला, कारण आपल्याला हे समजा आपण असं सिम्पली आपल्याला कळणार नाही की नक्की थांबायचं कसं आहे, आणि आपण क्लिअरली बघतोय की रिपीट होत आहे, म्हणजे आपण लूप लावू शकतो. जेव्हा केव्हा ज्या स्टेप्स असतात त्या रिपीट होतात तेव्हा आपण लूप लावतो आणि त्यांना हे करतो. म्हणजे आपण इथे हे करू शकतो की याला थोडं पुढे पाठवू शकतो आणि इथे लिहू शकतो की आपण लूप लागेल, कोणता लागेल ते नंतर बघू. तर आपल्याला लूप लागेल आणि लूप मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट होतील. मग वाटल्यास आपण त्याला असं करून ठेवूया, या लूप मध्ये
ह्या गोष्टी रिपीट होतील आणि ह्याच आहे ते परत लिहिण्याची गरज नाही. मग सर्वात आधी तो आपला हा होईल, नंतर मग पुढच्या वेळेस मग तो परत ए बी हे तोडून जाईल, सी सी ए बी सी उरेल आणि शेवटी सी 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 उरेल. असं ते लूप मध्ये होऊन जाईल. तर इथपर्यंत झालं. मग आता हे तर आपल्याला कळालं की लूप लावायचं आहे, हे करायचं आहे. तर आता आपल्या पहिल्या स्टेपकडे येऊया, की आपली आता ही फाइंड जी स्टेप आहे की फाइंड सबवर्ड. तर आपण सबवर्ड कसं काय शोधणार? तर त्यासाठी आपल्याला स्वतःहून कोड लिहिण्याची गरज नाही. आपल्याकडे इनबिल्ट फंक्शन आहे जे आपण यूज करू शकतो. तर त्यासाठी ते फंक्शन जे आहे ते असं आहे की समज की आपल्याला आपल्याला तो हे वाला फंक्शन आहे की आपण फाइंडच फंक्शन आहे, फाइंड नावाचंच फंक्शन आहे आणि ते जे आहे ते सबवर्ड आपल्याला शोधून देईल. फाइंड सबवर्ड ऍक्च्युली जे आपल्या हे फाइंड वाला फंक्शन आहे जे आपल्याला सबवर्ड शोधून देतं. आणि समजा ते लिहायचं आहे तर आपण कसं लिहितो? आपण असं लिहितो की आपण बोलतो की जो वर्ड आहे करंट आपल्याला सबवर्ड जो आहे तो फाइंड करायचा आहे ना, मग आपण सिम्पली फाइंड लिहायचं आणि त्यात सबवर्ड जो आहे त्याला पास करायचं ॲज अन आर्ग्युमेंट. मग ते काय करतं की जातं आणि वर्ड मध्ये शोधतं की सबवर्ड कुठे आहे ते. मग आता ते पण फक्त आपण इथे लिहिलं तर त्याला सबवर्डच आपण पाठवतोय बरोबर की हे फंक्शन आहे ते स्ट्रिंगचं जे फंक्शन आहे म्हणजे ह्या वर्डचं. मग आपल्याला बोलायचं आहे की या सबवर्डला शोध पण ह्या वर्ड मध्ये शोध. मग सिंपल आपण इथे लिहू शकतो की वर्ड डॉट हे सब फाइंड म्हणजे हा वर्ड आहे त्यामध्ये हा सबवर्ड शोधून दे. तर हे सिम्पली आपण लिहू शकतो आणि त्याने आपल्याला ते शोधून देईल. एका लाईन मध्ये होऊन जातं. आणि हे जे फाइंड फंक्शन आहे ते स्ट्रिंग जे आहे हे आपले स्ट्रिंग डेटा टाईप आहे ना, तिचं ते इनबिल्ट फंक्शन आहे. मग त्यामुळे ते वर्डला आपण असं यूज करू शकतो. जे इनबिल्ट फंक्शन असतं ते आपण असंच यूज करतो की स्ट्रिंग नेम डॉट आणि ते फंक्शन आपण लिहितो आणि त्या फंक्शन मध्ये काय फाइंड करायचंय सबवर्ड म्हणून आपण पाठवू शकतो. मग आता इथे हे फाइंड तर करेल, पण मग फाइंड केल्यावर ते रिटर्न काय करेल? तर रिटर्न ते काय करतं की याची जी पोझिशन इंडेक्स असतं ते रिटर्न करतं. जसं की आता आपण हे एक्झाम्पल म्हणून बघू शकतो. तर ते आपण वाटल्यास तर यालाच राहू दे. इथे काय करतं ते की इंडेक्स जे आहे ती रिटर्न करतं. तर मे बी आपण बोलू शकतो की याची जी इंडेक्स आहे ते आपण स्टोअर करू शकतो की इंट मे बी इंडेक्स आणि इक्वल टू हे लिहिल्यावर काय होईल की हे सिम्पली इंडेक्स पाठवून देईल. आणि आपण ते चेक पण एकदा करू, जसं की आता सध्यापुरती हे आपण हे करूया, कमेंट आउट करूया जेणेकरून त्याचा एरर नाही येणार. आता आपण हे एबी आहे ना, मग आता इथे आपण हा सबवर्ड पाठवला एबी आणि मग त्या वर्ड मध्ये फाइंड करेल, मग त्याची एबी ची स्टार्टिंग इंडेक्स पाठवेल म्हणजे ही इंडेक्स. तर मग ही स्टार्ट इंडेक्स आहे. मग आपण बोलू शकतो की हे ए बी कुठे आहे ते. तर सगळ्यात आधी ते हे पहिलंच शोधेल की जे आहे ते जे पहिलं भेटेल त्यालाच पाठवेल. इथं इकडनं सुरू करेल शोधायला आणि जो पहिला एबी भेटेल त्याचं पाठवून देईल. मॅची जे समजा त्यात पण एबी जे आहे तर एबीचं पूर्णची इंडेक्स नाही पाठवू शकत बरोबर, पाठवेल तर एकच इंडेक्स म्हणजे ती एबी या सबवर्डची स्टार्ट इंडेक्स. मग याला आपण स्टार्ट इंडेक्स पण बोलू शकतो जेणेकरून कन्फ्युजन नको व्हायला. तर स्टार्ट इंडेक्स आहे ए ची तर पाठवेल. मग आपण वाटल्यास ते प्रिंट करून बघू शकतो की सी आउट ही स्टार्ट इंडेक्स. तर हा तर हे इथे एक्स्ट्रा लिहिलंय. दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर हे लिहिलंय ते कामाचं नव्हतं आणि दुसरी गोष्ट कारण की हे बघ जसं की आपण इथे हे वाला फाइंड यूज करतोय तर हे स्ट्रिंगचं आहे बरोबर, स्ट्रिंगचं बिल्ट इन फंक्शन आहे. तर आपल्याला इथे हे इन्क्लूड पण एक करावे लागेल त्याला. आपण इथे जसं की आयोस्ट्रीम इन्क्लूड केलं होतं तसंच आपल्याला स्ट्रिंग पण इन्क्लूड करावं लागेल जेणेकरून आपण हे फाइंड वाला फंक्शन यूज करू शकू. तर चला हां, तर हे झालं, हे झालं आणि हे आता हे होईल रन. तर हे बघ आपण सांगितलं की स्टार्ट इंडेक्स मध्ये हे वर्ड फाइंड सब वर्ड, मग त्याने गेलं आणि एबी ला पकडलं, शोधलं यामध्ये. मग त्याला सर्वात आधी एबी इथे भेटला. मग एबी जर भेटला मग त्याची जी स्टार्ट इंडेक्स आहे ती, मग ही याची स्टार्ट इंडेक्स 0 आहे म्हणून त्याने 0 पाठवलं. आपण वाटल्यास चेक पण करू शकतो, समजा इथे एबी नसतं आणि आपल्याला सांगितलं की सी ला शोध. मग इथे तो सी ला शोधण्यासाठी जाईल, मग याच्यात सर्वात पहिले सी इथे भेटते म्हणजे 0 1 2. मग कारण की हे 2 वर भेटते मग ते सिम्पली इथे
टू वाली पोझिशन देईल. किंवा जसं की हे सी ए असतं, तर सी ए पण किंवा कॅप आहे, कॅप वर्ड. तर कॅप वर्ड इथे सर्वात आधी आलेला आहे, बरोबर. तो पुढचा आहे तो इथे आलाय, पण सर्वात पहिला हा आलाय. मॅची पण स्टार्टिंग इंडेक्स ही ती सी ची 2 आहे, मग ते 2च देईल इथे आपल्याला. तर हे 2 दिलं. म्हणजे आपलं हे फाइंड करण्याचं काम होतं ते एका लाईनमध्ये झालं. तर ती चांगली गोष्ट झाली की आपलं फाइंडचं काम झालं आणि आपल्याला परत आपला एपी जो आहे तो ठेवून देऊया ॲज इट इज. मग समजा आता हे झालं, ही इथे आपल्या आली. मग आता हे तर ठीक आहे, पण मग पुढचं काम काय की आता हे आपल्याला भेटलं, मग आपण त्याला सिम्पली इरेज करायचं आहे. आपण इथे लिहू शकतो की आता आपल्याला ही भेटली, मला त्याला इरेज करण्यासाठी आपल्याला दुसरी स्टेप, जसं की आपल्या ह्या स्टेप्सकडे आपण परत येऊया. आपल्या स्टेप्स काय होता की ह्या की आपला जो हे होता फाइंड केलं, याच्याने सिम्पली आपलं फाइंड केलं, म्हणजे फाइंडचं काम आपलं झालं. आपण फाइंड पण केले आणि ती स्टार्ट इंडेक्स आपल्याला भेटली. मग आता इरेज करण्यासाठी मग इरेज करण्यासाठी पण जसं की यासाठी एक फंक्शन होतं, तसं इरेजसाठी पण एक फंक्शन आहे. ते पण एका लाईन मध्ये होऊन जातं. आपण असं लिहू शकतो की समजा इरेज करायचं आहे, मग सिम्पली आता इरेज जे करायचं आहे त्याला यात इरेज करण्यासाठी आपण इरेज फंक्शन यूज करू शकतो. आणि इथे मग परत तेच की हे इरेज समजा करायचं आहे, मग इरेज नक्की काय करायचं, कुठे करायचं, कोणते आर्ग्युमेंट, इथे जसं की इथे फाइंड मध्ये ते सबवर्ड आर्ग्युमेंट घेत होता. किंवा सबवर्ड जो आहे तो आपण ऍज अन आर्ग्युमेंट पास करत होतो, मग तो जाऊन शोधत होता त्याला. तर त्या इरेज मध्ये काय करतो तो की त्याची स्टार्ट इंडेक्स घेतो, की जो इरेज करायचा आहे सबवर्ड, त्याची स्टार्ट इंडेक्स घेतो आणि त्याची लेंथ. जसं की समजा आपण बोलू शकतो की समजा आपला इथे समजा हाऊस आहे, हाऊस वर्ड. मग आपल्याला समजा यूज ला इरेज करायचा आहे, तर तो हे फंक्शन विचारतं की मला त्याची जी स्टार्ट इंडेक्स आहे ती म्हणजे इथे 0 1 2, तर ही 2 इंडेक्स सांगा इरेज मध्ये आणि त्याची टोटल लेंथ सांगा की हे कुठपर्यंत इरेज करायचं आहे. मग स्टार्ट इंडेक्स कॉमा 3, की हे 2 पासून चालू करायचं आहे आणि 3 पर्यंत जायचं आहे तुला. मग ते तेवढं तेवढं वाला उडून टाकेल. तर हे त्याचे आर्ग्युमेंट आहेत की स्टार्ट इंडेक्स आणि त्याची लेंथ बस. आता परत तेच की आपण परत त्याला रन करून बघूया, जसं की आपलं हे तर म्हणे ठीक आहे. आपण हे परत तेच की रन करून बघण्यासाठी याला सध्या पुरते आपण कमेंट आउट करूया. हे लूप वाला पण हे ब्लॉकचं नाही केलं तरी चालेल, एवढं काही नाही. समजा आपण हे असं लिहिलं की हे स्टार्ट इंडेक्स आणि पण इथे तेच जसं की आपण इथे लिहिलं होतं की हे जे फाइंड जे आहे ते या स्ट्रिंगचं बिल्ट इन फंक्शन आहे. आणि स्ट्रिंग आपण वर्ड म्हणून इथे बनवलेली आहे की स्ट्रिंगचं नेम दिलेलं आहे वर्ड, मग वर्ड डॉट लिहिलं बरोबर की स्ट्रिंग नेम डॉट हे. असं इथे पण आपल्याला तेच द्यावं लागेल की वर्ड जो आहे त्याला इरेज करायचं आहे. कारण याला हे कळतं की हे स्टार्ट इंडेक्स आणि एवढे लेंथचं इरेज करायचं आहे, पण ते कोणामधून इरेज करायचं आहे, तर वर्ड मधून. तर आपण इथे बघू शकतो की पहिला आपला वर्ड समजा आपण इथे हा टाकलेला होता. मे बी आपण इथे सिम्प्लिसिटीसाठी परत वर्डला इनिशियलाइज करूया हाऊस म्हणून. आणि आपण जसं बोललो की याची ही स्टार्ट इंडेक्स सध्यापुरती समज की इथे 2 आपण दिली, ही 2. तर आपण बोलू शकतो इथे ही 2 आणि त्याची ही लेंथ की किती आहेत ते हे, तर हे यू एस ई 3 आहेत म्हणून 3 आपण हे करू शकतो. मग समजा आपण आणि हे झाल्यानंतर मग शेवटी आपल्याला तो वर्ड बघायचा आहे की तो वर्ड जो होता तो काय होता, फायनल वर्ड इरेज केल्यानंतर काय राहतो. आणि एकदा इरेज करण्याआधी आपण त्याला एकदा प्रिंट पण करूया, म्हणजे आपल्याला तर इथे वर्ड हा होता, त्यानंतर मग आपण बोललो की वर्ड हा प्रिंट होईल ॲज इट इज. इथे काहीतरी कमी, हा इथे सेमीकोलन आहे. तर इथे आपण बघितलं की हा आपला वर्ड होता हाऊस, इथे आपण प्रिंट केलं की सी आउट वर्ड. मग हा प्रिंट वर्ड प्रिंट झाला. त्यानंतर आपण बोललो की वर्ड डॉट इरेज वाला फंक्शन, आणि इरेज मध्ये बोललो की स्टार्ट इंडेक्स 2 आहे आणि लेंथ जी आहे ती 3, म्हणजे 2 पासून 3 लेटर्स उडवा. तर मग हे 2 पासून 3 लेटर्स आहेत ते उडवले आणि हे जो आहे ते राहिलं. मग ते आपण सी आउट केलं तर राहिलं. तसंच आपण समजा इथे समजा जसं आपण मगाशी बघितलं की समजा आपल्याकडे अजून वर्ड असतं, यूज परत एकदा आलेला आहे, पण ते जे आपण काय बोललोय की ही इंडेक्स पासून 3 या इंडेक्स पर्यंत जा आणि तिथून 3 कॅरेक्टर आहेत ते उडवा. तर मग ते तेच करेल की हे
एच ओ पासून जाईल ना, तर मग इथून हे हे तीन इथून मग 2 सेकंड इंडेक्स पासून 3 कॅरेक्टर उडवेल आणि बाकी ॲज इट इज ठेवेल. मग वर्ड आहे तो एच ओ आणि बाकीचं इथे राहिलं. मग हे सिम्पली झालं की आपलं इरेज झालं पण एका लाईन मध्ये झालं. अशा प्रकारे आपण करू शकतो. मग आता परत आपण एकदा आपल्याकडे येऊया की आपलं मेन आपलं काय होतं कोड आपण काय करत होतो ते. तर ही स्टार्ट तर आपलं असं होतं की आपल्याला हे कळालेलं होतं की आपल्याला एक लूप लावावा लागेल आणि त्यामध्ये आपल्याला फाइंड सबवर्ड पहिले तर सबवर्ड जो आहे तो शोधावा लागेल आणि त्यानंतर त्याची इंडेक्स भेटली की त्याला आपण हे करू शकतो. जसं की आपण इथे बोलू शकतो आता ही आपण स्टार्ट इंडेक्स शोधणार आहे पण बरोबर. मग त्याला आपण इथे लिहिणार की स्टार्ट इंडेक्स आणि तिथून लेंथ. मग लेंथ जी आहे ती आता हे वेळ आपल्याला यूज बघितलं तर लेंथ होती पण मग ती लेंथ कोणाची तर ती सबवर्ड जो आहे त्याची लेंथ बरोबर. जसं की आपला हाऊस होता. हाऊस मध्ये आपल्याला सबवर्ड जो होता तो उडवायचा होता यूज म्हणून. मग आपण काय बोललो की याची ही स्टार्ट इंडेक्स तर त्याच्याने स्टार्ट इंडेक्स आलेले आहे आपल्याला. सिम्पली ही दोन इथे येईल मग ते आपण लिहिली. पण मग त्याला लेंथ द्यायची आहे. लेंथ कोणाची द्यायची आहे तर ही सबवर्डची लेंथ द्यायची आहे. मग सिम्पली आपण लिहू शकतो इथे की जो सबवर्ड आहे त्याची लेंथ हे लिहिल्यावर त्याची लेंथ जी आहे ते आपल्याला भेटून जाईल. मग हे हे आपण म्हणजे हे पण मेन म्हणजे 99% काम आपलं झालेलं आहे की आपण फाइंड सबवर्ड साठी हे लिहिलं फंक्शन. हे सिम्पली फाइंड होईल आणि मग इरेज साठी हे होईल आणि हे सिम्पली मग तो लूप चालेल. मग आता समजा आपण इथे दोन एखादी गोष्ट आहे म्हणा की समज आपला हा सबवर्ड झालं. आता आपण हे लूप लावणार आहोत बरोबर. आणि इथे आपलं असं आहे की समजा हे त्यात समजा हा सबवर्ड जो आहे तो त्यात इरेज करून झाला आपला सगळं की आपण हे केलं कुठं गेलं समज की आपण हे लूप लिहितोय आणि वर्ड म्हणून आपण कन्सिडर करू कुठेतरी. समज की आपला हा वर्ड होता तो मग असता आपला वर्ड आपला हा वर्ड जो होता लूप जेव्हा चालू होईल तेव्हा वर्ड जो होता तो काय होता आपला की समज हा ए बी सी आणि ए बी सी आणि मग इथे काय होईल फाइंड सबवर्ड मध्ये ते फाइंड होईल आणि इथे इरेज होईल. मग इरेज झाल्यावर आता पुढे आता इरेज होईल. मग पहिला आपण सबवर्ड जो होता तो आपला बी होता किंवा ए बी होता ए बी. तर सर्वात आधी काय होईल की हे चालेल. मग आपला ए बी उडून जाईल. उडून गेल्यानंतर मग हा एवढाच राहील की सी ए बी हे वगैरे. मग परत पुढच्या वेळी मग हा लूप चालू होईल. मग परत हा ए बी जो आहे तो परत त्यातून निघून जाईल. मग हा निघून गेला. आता राहिला हा. आता हे झालं कम्प्लीट. मग आता हे इरेज झाल्यानंतर मग फायनल वर्ड आपला हा राहिला की सी सी ए बी सी. मग परत ए बी साठी जाणार. मग परत फाईंड करणार परत इरेज करणार. मग नंतर हा परत ए बी सी तून इरेज होणार. मग आपण परत इरेज झालं. मग आता परत आता इथपर्यंत आला तर परत आता वर्ड जो आहे तो सीसीसी उरला. आता इथे काय करेल तो जाईल आणि फाइंड करेल सबवर्ड. मग इथे काय बघेल की सबवर्ड इथे ए बी आहे का तर ए बी याच्यात नाहीये. मग जर समजा नसेल तर मग ते कोणती आता एक आधी असायचं म्हणून त्याची स्टार्टिंग इंडेक्स द्यायचं. पण आता नसेल तर मग इथे इंडेक्स मध्ये ठिकाणी काय देईल ते नक्की ते आपण बघूया. कारण इथे वर्डच नाही इंडेक्स मध्ये ते काय देईल आणि समजा इंडेक्स मध्ये त्याने काहीच नाही दिलं तर मग हे चुकीचं आहे. हे एरर देईल बरोबर. कारण मग इथे आपण स्टार्ट इंडेक्स च्या ठिकाणी समजा काहीच व्हॅल्यू नसेल तर हे वालं फंक्शन एरर देईल आपल्याला. म्हणून आपण बघूया की याच्या नक्की समजा वर्ड मध्ये काही नसेल तर तो काय देतो. तर ते आपण रन करून बघूया एकदा. म्हणून आपण याला परत एकदा कमेंट करूया जेणेकरून याचं एरर नाही येणार. याला आपण फक्त इंडेक्सच बघूया. समज की आपला वर्ड हा आहे. आपण परत त्याला इनिशियलाइज करतोय की वर्ड हा आहे आणि आपल्याला सबवर्ड आपल्याला हा शोधायचा आहे सिम्पली. तर आता इथे आपण जसं बघ इथे वाटल्यास आपण परत सुरुवातीपासून आपलं हे बघूया की समजा ए बी सी आहे ए बी सी
आणि बरं काय बरोबर आहे कसं बरोबर बरोबर आहे. तर आपला वर्ड एबीसी आहे आणि हे एबी. तर आपण बघितलं होतं की एबी इथे आहे मध्ये ती एबीची स्टार्ट पोझिशन 0. मग ते 0 देईल आपल्याला पहिलं जेव्हा वर्ड असतो तेव्हा. तर हा एबी जो आहे तो यामध्ये आहे म्हणून त्याने एबीचा एचा जो 0 आहे इंडेक्स ते दिली. मग समजा आता आपण केस बघतो जेव्हा आपल्याकडे तो नसेल. त्यात एबी समजा नसेल सो की सीसीसी आहे. तर यामध्ये एबी वर्डच नाही. मग आता हे स्टार्ट इंडेक्स ठिकाणी काय येईल ते आपल्याला चेक करायचं आहे. तर हे त्याने -1 दिलंय. -1 म्हणजे काय की तो अवेलेबलच नाहीये. म्हणजे त्याने जाऊन ए बी जे आहे ते सगळीकडे शोधलं. हे 0 पासून एन पर्यंत जाऊन शोधलं पण भेटलं नाही. मग त्याने -1 रिटर्न केलं. याचे प्रॉब्लेम काय की समजा आपण असंच ठेवलं आणि मग पुढची स्टेप मध्ये इरेज मध्ये जाईल बरोबर. मग इथे काय होईल की -1 जाईल इथे स्टार्ट इंडेक्सच्या ठिकाणी. आणि मग तो जेव्हा इरेज करायचा असेल तेव्हा तो ऍक्सेस करेल हा वर्डचा -1. कारण त्याला -1 पासून ह्या लेंथ पर्यंत करायचं आहे बरोबर. मग तो -1 ऍक्सेस करेल आणि -1 इथे नाहीये, एक्झिस्टच नाहीये म्हणजे ते सिग्मेंटेशन फॉल्ट देईल. पण मग आपल्याला इथे कंडिशन लिहावी लागेल याच्यासाठी की जर -1 आला तर मग आपल्याला त्याला हँडल करावे लागेल. नाहीतर मग हे इरेज करण्यासाठी जाईल आणि -1 शोधेल वर्ड मध्ये. आणि वर्ड मध्ये तर हे 0 पासून चालू होतं इंडेक्स. -1 एक्झिस्टच नाही करत. मग ते बोलेल की अशी कोणती मेमरीज नाहीये आणि म्हणून ते सिग्मेंटेशन फॉल्ट देईल. मग आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला त्याचं हे करावं लागेल, ते कंडिशन लिहावी लागेल की समजा आपली हे आली हँडल करावी लागते. समजा स्टार्ट इंडेक्स ही आहे, ती जेव्हा -1 होईल तेव्हा आपल्याला त्याला काहीतरी हँडल करावं लागेल बरोबर की त्या काहीतरी ते लिहावं लागेल. मग काय लिहायचं ते आपण ठरवूया. परत एकदा आपण म्हटल्यास जास्त जागा लागते आणि बघूया नक्की आपण याला कसं काय हँडल करणार आहे. एबीसी एबीसी आणि एबीसी. तर हा आपला लूप होता. आपण इथून फाइंड वर्ड करत होतो. हे जाऊ दे. आणि हा आपला लूप होता. आपण बोललो होतो की आपला हा वर्ड हा होता आणि त्यानंतर मग आपलं हे होतं. मग आपण बोलायचो की आता फाइंड वर्ड सर्वात आधी ए बी ला शोधेल. त्यानंतर हे बाहेर आहे म्हणजे कारण जर लूप मध्ये लिहिलं तर ते परत परत त्या चालू येते म्हणून ते बाहेर आहे आपलं. ठीक आहे की आपला वर्ड जो होता तो हा होता आणि लूप मध्ये सुरुवात केली आपण एबी शोधला. एबी शोधला आणि मग त्याला इथे इरेज केलं. मग इरेज केल्यानंतर आता जो नवीन वर्ड बनला जो वर्ड बनेल इथे फायनली, कारण हे झाल्यानंतर मग परत लूप चालू होईल. किंवा आपण इथे बोलू शकतो की इथे जो वर्ड बनलाय आपला तो आपला सी एबीसी आणि एबीसी बन राहील. कारण त्यातले एबी जो आहे तो उडून जाईल. हा राहिला. मग परत इथे जाईल. परत मग तो एबी ला शोधेल. एबी ला भेटला. स्टार्ट इंडेक्स वगैरे त्याला भेटले आणि नंतर मग इथे आला. परत मग त्याचा हे एबी जो आहे तो सीसी राहिला आणि मग सीसी एबीसी राहिला. परत जाईल. परत फाइंड करेल. नंतर परत मग इरेज करण्यासाठी इकडे येईल आणि इरेज करेल. परत सीसीसी राहिला. आता परत सीसीसी कडे जाईल आणि इथे ते फाइंड करेल. आणि जेव्हा त्याला भेटेल तेव्हा मग तो -1 रिटर्न करेल. मग आता -1 रिटर्न केल्यावर नक्की काय करावं ते आपल्याला लिहावं लागेल. की समजा याने -1 रिटर्न केलं मग आता काय करायचं. मग इथे आपल्याला आपण इथे आपण असं बोलू शकतो की जे -1 आहे ते हे आता -1 आलंय म्हणजे काय की त्यामध्ये हा सबवर्ड एक्झिस्टच करत नाहीये. आणि जर तो एक्झिस्टच करत नाही म्हणजे आपल्याला आपला फायनल वर्ड हा झाला बरोबर. आपल्याला ते काय बोलले क्वेश्चन मध्ये की रिमूव्ह ऑल अकरन्सेस. म्हणजे हा वर्ड आहे त्यामध्ये हा सबवर्डचे जेवढे जेवढे अकरन्सेस आहेत ए बी ए बी ए बी असे जेवढे अकरन्सेस आहेत तेवढे सगळे रिमूव्ह करा आणि शेवटी जो उरेल त्याला रिटर्न करा. किंवा त्याला प्रिंट करा. मग इथे आपल्याला क्लिअरली दिसतं की जर समजा आपला फायनली सगळे उडून उडून सीसीसी राहिला मग परत तो जाईल आणि फाइंड करेल एबी ला. आता एबी जर त्याला भेटला नाही मग तो काय करेल की आपल्याला इथून कळतं की -1 आला म्हणजे यात एबी सबवर्ड राहिलेला नाहीये. म्हणजे आपला फायनल वर्ड जो आहे तो हाच बनलेला आहे. सीसीसी जो आहे तो आपला फायनल वर्ड आलेला आहे. म्हणजे आपला फायनल वर्ड आलाय तर आपल्याला त्या लूप मध्ये राहण्याचा काही अर्थ नाही. म्हणून आपण ब्रेक करणार सिम्पली की आपला फायनल वर्ड आपल्याला भेटलेला आहे जो राहिलेला. मग तो आपल्याला भेटला मग आपण ब्रेक करणार आणि लूप मधून बाहेर निघणार. मग सिंपल तेच. एवढंच ह्या मेन 3 कंडिशन होत्या. की मेन 3 स्टेप्स होत्या की पहिले फाइंड करा त्यानंतर मग त्याला इरेज करा आणि हे फाइंड इरेज करून शेवटी राहील त्याला ब्रेक करा. पण याला आपण इथं मध्ये लिहावं लागेल. कारण आपण इथे हे स्टार्ट इंडेक्स इथे -1 आपल्याला घालवायची नाहीये. म्हणून सिम्पली आपण
वाटल्यास तर आपण हे बघू शकतो की दोनच त्यात मेन स्टेप आहेत की फाइंड करायचं, इरेज करायचं, फाइंड करायचं, इरेज करायचं, फाइंड करायचं, इरेज करायचं, आणि हा लूप चालत राहील. आणि जेव्हा आपल्याला स्टार्ट इंडेक्स ही झाली, इथे आपले -1 आली, तर -1 आली की बोलायचं की ते -1 आहे, म्हणून मग म्हणजे आपला फायनल वर्ड भेटलेला आहे. फायनल वर्ड भेटला म्हणजे ब्रेक हो. मग आता हे झालं आपलं की फाइंड वगैरे झालं. आता आपण सिम्पली म्हटल्यास लूपला थोडं हे करू शकतो, चांगलं शेप देऊ शकतो. आता इथे आपण इथे आपल्याला इथे फॉर लूप तर आपण लावू शकत नाही, कारण आपल्याला फॉर लूप आपण केव्हा लावतो, जेव्हा आपल्याला इथून यामध्ये ट्रॅव्हल्स करायचं असतं किंवा इटरेट करायचं असतं की बाबा 0 1 2 3. आता आपण याचं इटरेट वगैरे करत नाही, आपण सिम्पली याला बोलतोय की हा एबी पकड, यात शोध आणि सांग आहे की नाही. तर आपण इथे करत नाही, म्हणजे इथे फॉर लूप तर येणार नाही. म्हणून आपल्या इथे उरला दुसरा आपला व्हाईल लूप, म्हणजे इथे व्हाईल तर येणार. आता व्हाईल आला, मग इथं काय कंडिशन नक्की काय ठेवायची. इथे आपण हे काय असतं की जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हा लूप चालत राहील आपला, बरोबर, की हा फाइंड करेल, त्यानंतर फाइंड करेल, इरेज करेल, फाइंड करेल, इरेज करेल. मग हे लूप नक्की कधीपर्यंत चालवायचं आहे आपल्याला. तर आपण समजा बघितलं की हे लूप जे आहे ते अ, बघायला गेलं तर हे बघायला गेलं तर सेल्फ कंटेंट आहे, बरोबर, की हे ऑटोमॅटिक फाइंड करतंय आणि फाइंड केल्यानंतर इरेज करतंय. फाइंड इरेज, आणि जेव्हा फायनल वर्ड आपला राहतो तेव्हा ऑटोमॅटिकली हे ब्रेक होतंय. म्हणजे आपल्या बघायला गेलं तर हे इथे स्पेशल कंडिशन लिहिण्याची गरज नाही. आपण इथे कोणती कंडिशन लिहितो की जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे, की समजा ही जी कंडिशन आहे ती जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत हे चालत राहतं. मग हे इथे सेपरेट कंडिशन लिहिण्याची काही गरज नाही, कारण आपण म्हणजे याची जी कंडिशनची व्हॅल्यू जी आहे, ही कंडिशनची व्हॅल्यू, जसं की आपण जेव्हा लिहितो, समजा आपण एखादी कंडिशन लिहिली की इफ आय इज लेस दॅन किंवा आय इज ग्रेटर दॅन एन, तर जोपर्यंत हा समजा एखादा व्हाईल बघत असतो, सिंपल आपण व्हाईलचं आपण हे बघतोय की आपण व्हाईल मध्ये कसं करतो. समजा आपला हा व्हाईल लूप आहे आणि आपण त्याचं काय करतो की समजा आय इज ग्रेटर दॅन लेस दॅन एन, लेस दॅन इक्वल टू एन, समजा असं आहे, आणि आपण आय जो असतो तो सुरुवातीला 0 असतो, समजा 0 असता, आणि आपण इथे लूप चालू केला असता आणि आपण बोललो असतो की हे आय प्लस प्लस, समजा सी आउट काहीतरी एखादी गोष्ट काही, म्हणजे आपण अल्गोरिदम इम्प्लिमेंट केलं असतं, किंवा सी आउट आय एस पकड आय, आणि इथे आय प्लस प्लस असं आपण जनरली लिहितो. सिंपल एक व्हाईल लूप. त्यात काय होतं की आय ची व्हॅल्यू 0 असते, आणि समज एन ची व्हॅल्यू जी आहे ती समज की आहे 3 आहे. मग हे 0 असेल, मग हे 0 पासून मग आय प्लस प्लस झाल्यावर 0 वरून त्याची व्हॅल्यू होईल, हे सर्वात आधी काय असेल, हा 0 लेस दॅन इक्वल टू 3. मग ही कंडिशन जी आहे ती ट्रू आहे, म्हणजे हे रन होईल. आय प्लस प्लस झाल्यावर हा होईल तो 1 होईल, 1 होईल, आणि मग नंतर परत 1 लेस दॅन इक्वल टू 3, मग परत हा रन होईल. मग इथे आय प्लस प्लस झाल्यावर आता हा 2 होईल. मग परत हे कंडिशन ट्रू आहे, मग हे परत रन होईल. मग आता हे 3 होईल, 3 लेस दॅन इक्वल टू 3, मग हे पण कंडिशन ट्रू आहे, कारण ते इक्वल आहे. लेस दॅन नसलं तरी इक्वल आहे, मग ते इक्वल असल्यामुळे कंडिशन ट्रू होईल, आणि मग नंतर हे परत हे आय प्लस प्लस होईल, इथे मग आता 4 होईल. इथे काय होईल की 4 लेस दॅन इक्वल टू 3, तरी कंडिशन फॉल्स आहे. म्हणजे याची व्हॅल्यू कम्प्युटर काय बघते इंटरनली, कम्प्युटर की ही याची व्हॅल्यू आता जेव्हा हे याला हे करेल तेव्हा याची व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स होऊन जाईल इंटरनली. मग ते फॉल्स झाल्यावर ते ब्रेक करतं कंडिशन. म्हणजे ही कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत चालेल. जसं की जेव्हा 3 होता तेव्हा त्याची इंटरनली व्हॅल्यू, जसं की आपलं हे आहे सुरुवातीपासून चालू आहे, मग ते इंटरनली कम्प्युटर हे कम्प्युट करून त्याची व्हॅल्यू ट्रू असेल, की 0 हे ट्रू. मग जेव्हा 1 होईल तेव्हा पण ट्रू, 2 ला ट्रू, 3 ला ट्रू, आणि जेव्हा हे 4 होईल तेव्हा मग इंटरनली हे कॅल्क्युलेट करेल आणि याचं जे आन्सर येईल ते फॉल्स येईल. मग फॉल्स झाल्यावर हा लूप ब्रेक होईल. म्हणजे आपल्याला इथं क्लिअरली दिसतंय की जोपर्यंत हे ट्रू आहे याचं आन्सर, हे कंडिशनचं जे फायनल आन्सर, जसं की हे आन्सर जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत चालत राहील. म्हणजे इथे समजा आपण याला याला उचलून समजा आपण ट्रू लिहिलं या ठिकाणी, तर मग हे ट्रू लिहिलं तर हे कंटिन्यू चालतच राहील. कारण इथे काय बोलतो आपण की जोपर्यंत इथे जे लिहिलंय ते ट्रू आहे तोपर्यंत, इथे जी काही कंडिशन आहे ती ट्रू आहे तोपर्यंत, तर आपण कंडिशन लावून डायरेक्ट ट्रूच लिहिलंय.
मग कम्प्युटरला वाटलं की हे ट्रूच आहे आणि हे कंटिन्युअसली चालत राहील आणि हे एरर देईल. तर जसं की आपण हे सिम्पली यात वाटल्यास तर बघू शकतो की हे इथे आपण बघू शकतो सिम्पली ते युझिंग आणि इथे आपण एखादं सिम्पल व्हाईल लावूया आय इक्वल टू 0 व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 3 समजा आपण लिहिलं आणि यात आउट आय आणि आय प्लस प्लस आणि जर हे आपण केलं असं सिम्पल तर आधीच एरर आले आय ची व्हॅल्यू इंट राहिलं इंट आय इक्वल टू तर हे जेव्हा 0 होतं तेव्हा ट्रू झालं प्रिंट हे वाला रन झालं 1 साठी ट्रू होतं रन झालं 2 3 पर्यंत हे होतं मग ते रन झालं आणि जेव्हा ते फॉल्स झाले तेव्हा याचं आन्सर जे फॉल्स झालं मग फॉल्स झाल्यावर हे चाललं नाही मग समजा आपण इथे इथे आपण डायरेक्ट लिहिलं की फॉल्स तर काय होईल की हे पहिल्यांदा कम्प्युटरचं इथे कंट्रोल येईल आणि बघेल की इथे ही कंडिशन ते जनरली ते रन करून ती कंडिशनचा आन्सर शोधतं आणि मग फक्त फॉल्स आहे का ट्रू आहे इथे आपण ऑलरेडीच फॉल्स लिहिलं म्हणजे आपण स्वतःच बोलतोय की कंडिशन फॉल्स आहे मग ते रनच नाही होणार आणि मग ते हा झिरो वगैरे काहीच नाही प्रिंट झाला हा व्हाईल लूप चालूच नाही झाला आणि ते गेलं तर जर समजा आपण इथे ट्रू लिहिलं तर मग हे काय होईल की हे कंटिन्यू चालतच राहील हे बघ की 0 1 2 3 आणि हे चालतच राहील आणि शेवटी जाऊन ते एरर देईल कारण ते एका वेळानंतर थांबतं ते त्यामुळे मग हे चालतच राहील आणि जे एक लिमिट असते तेव्हा जाऊन थांबेल पण ते म्हणजे हे चालत मुद्दा हा आहे की हे चालतच राहील कारण आपण स्वतः बोलतोय की ही जी कंडिशन आहे ती ट्रूच आहे मग त्यामुळे आपण हे ह्याचं हे काय होतं आपलं की आपलं काम इथं होतं आपलं असं होतं की आपला हा जो लूप आहे आपण बोलत होतो की या लूपमध्ये हे सिम्पली फाइंड करतंय त्यानंतर हे इरेज करतंय फाइंड करतंय इरेज करतंय फाइंड करतंय इरेज करतंय आणि जेव्हा काही उरतच नाही जेव्हा हा वर्ड उरतच नाही त्यात सब वर्ड राहिला नाही तर मग शेवटी आपलं जे फायनल आन्सर आहे ते भेटून जातं फायनल वर्ड जो विदाउट सब वर्ड्स मग तो भेटला का आपण एनिवे इथे ब्रेक करतोय मग त्यामुळे मग इथे आपल्याला ही आपण हे आपण एक्सपेक्ट करतोय की हा व्हाईल लूप चालतच राहावा आणि जे ब्रेक कंडिशन आहे ते हे याचं हँडल करून घेईल मग त्यामुळे आपण इथे सिम्पली लिहू शकतो की ट्रू याच्याने काय होईल की हे चालतच राहील फाइंड करायचं इरेज करायचं फाइंड करायचं इरेज करायचं फाइंड करायचं इरेज करायचं आणि जेव्हा सबवर्ड राहणार नाही तेव्हा मग हे -1 देईल आणि -1 झालं की हा लूप ब्रेक होईल तर मग सिम्पली एवढाच कोड होता हाच आपला मेन कोड आहे तर म्हणजे सिम्पलच होता तो तर हेच की त्यात फक्त 3 स्टेप्स आहेत पहिली फाइंड दुसरी इरेज फाइंड इरेज आणि मध्ये एकदा ब्रेक होईल तर आपण परत एकदा वाटल्यास तर आपण रन करून बघूया हा आपला कोड इथून आणि इथे आपण त्याला प्रिंट पण करूया तो शेवटी आपला वर्ड आहे त्याला आपल्याला प्रिंट करायचा आहे जो शेवटी वर्ड उरलाय सगळं उडवल्यानंतर त्याला आपल्याला एकदा प्रिंट पण करायचं आहे वाटल्यास तर आपण इथे बघू शकतो हा मे बी इथे आपण एकदा त्याला प्रिंट करूया हा आपला एबीसी होता त्यामध्ये ए बी हा ए बी गेला हा बी ए बी तर सीसीसी होते मग शेवटी तर हा आपला सिम्पली होता एबीसी तर त्याने प्रिंट केला इथे लिहिलंय म्हणून आणि त्यानंतर मग ए बी हे सगळं कट झाल्यावर शेवटी सीसीसी उरला तर दुसरं समजा एक्झाम्पल आपण हे वाला घेतलं की समजा बनाना आणि इथे समजा एन ए वाला ठेवलं तर मग सिम्पली होत जाते की एन एन आहेत ते निघून गेले आणि हे राहिले तर बस हेच त्याचं मेन होतं कोड की आपला जसं की आपण वाटल्यास एक आपण असं पण एक्झाम्पल घेऊ शकतो ज्यात सगळे एन एन आहेत समजा सगळे एन एन आहेत तर मग सगळेच जातील बरोबर निघून मग शेवटी काहीच नको व्हायला हे एन 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 होते मग हे पहिला आला एन ए गेला दुसरा आला एन ए गेला तिसरा एन ए गेला मग सगळे गेले मग शेवटी
सबवर्ड भेटला नाही, मग ते रिटर्न झालं आणि मग इथे आलं की कोड एक्झिक्युशन सक्सेसफुल. तर हे असं झालं. तर हे सगळ्यासाठी चालतंय. म्हणजे मेन त्याचं हेच होतं की फाइंड आणि इरेज, फाइंड इरेज आणि मध्ये एकदा ब्रेक वाली कंडिशन. तर हे एवढंच होतं. आणि हेच की जेव्हा कारण आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण हे फाइंड किंवा हे वाले फंक्शन यूज करतोय, तर आपण इथे कारण ते स्ट्रिंगचे इनबिल्ट आहे, तर आपल्याला इथे ते इन्क्लूड करावं लागेल, बस एवढंच. तर ठीक आहे, सध्यापुरती एवढंच. बाकी नंतरचं पुढचं पण नंतर बघू. बाय.